माझ्या मैत्रिणीला एक खूप वाईट व्यसन लागलंय. 2 वेळा सोडायचा प्रयत्नही केला, पण शेवटी ते व्यसन इच्छा काही सोडणार नाही आणि मी तिला व्यसनमुक्ती केंद्रातही टाकू शकत नाही. का? कारण ते व्यसन आहे क्रेडिट कार्डचं. तुम्हाला पण हे व्यसन लागलंय ना? आता म्हणू नका की आम्ही आमचे क्रेडिट कार्डचे बिल्स टाइमवर पे करतो. यामागची सायकोलॉजी समजून घ्या. जेव्हा आपण कॅश पे करतो तेव्हा समजतं की आपल्या खिशातून पैसा चाललाय, पण जेव्हा आपण क्रेडिट कार्ड स्वाईप करतो ते प्लास्टिक मनी आहे. त्याच्यामुळे असं वाटतच नाही की आपला पैसा चाललाय. त्यामुळे तुमचं पैशांसोबतचं नातं बदलत जातं. जिथे पैसा येतो तिथे सगळं येतं डिसिप्लिन आणि सेल्फ कंट्रोलवर. जर का तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे तर हे पॉइंट्स नक्की लक्षात ठेवा. पहिलं, फुल पेमेंट करा. मिनिमम पेमेंटच्या ट्रॅपमध्ये अडकू नका. दुसरं, तुमच्या कार्डवरचं मंथली स्पेंडिंग लिमिट सेट करा. तिसरं, जर का तुम्ही इम्पल्सिव्ह बायर असाल तर सगळ्या शॉपिंग साईट्सवर तुमचं क्रेडिट कार्ड अनलिंक करून टाका. चौथं, 1 ते 2 क्रेडिट कार्ड्स पुरेसे आहेत. जास्त क्रेडिट कार्ड्स म्हणजे जास्त लिमिट म्हणजे जास्त खर्च. 5वं, ऑफर्स, कॅशबॅक आणि पॉइंट्सच्या नादाला लागून अनवॉन्टेड खरेदी करू नका. लक्षात ठेवा, कार्ड्स तुमच्यासाठी आहेत, तुम्ही कार्डसाठी नाही. हा व्हिडिओ अशा मित्र किंवा मैत्रिणीसोबत शेअर करा ज्यांना हे व्यसन लागलेलं आहे आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका.